नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता। सत्ताधारी आणि विरोधकांच्या काही विशेष प्रसंगांनी हा आजचा पहिला दिवस गाजला। पहिल्याच दिवशी ठाकरेंनी विधिमंडळात हजेरी लावली। ठाकरेंची दमदार एंट्री बघायला मिळाली। अंबादास दानवे यांनी त्यांचं हार घालून स्वागत केलं, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मात्र बराच वेळ देवेंद्र फडणवीस यांची ताटकळत वाट बघावी लागली। ते ताटकळत बराच वेळ उभे होते। देवेंद्र फडणवीस यांची वाट बघत असताना त्यांना ताटकळत उभं राहावं लागलं। त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरंच काही बोलत होते। त्यांच्या बाजूला भरत गोगावले, संजय गायकवाड, विजयबाबू शिवतरे व इतर काही आमदार देखील होते। देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीक्षेत हे सगळे होते आणि फडणवीस आल्यानंतर देखील शिंदेंनी ना हस्तांदोलन केलं, ना नमस्कार केला, ना ते काही बोलले। फडणवीस काहीतरी सांगताना या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसले। नंतर फडणवीस स्वतःहूनच एकनाथ शिंदेंना बोलले आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तर तिकडे मराठी माणसांच्या एकीचा विजय असो अशा घोषणा देत विरोधकांनी अर्थात ठाकरे गटानं विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं। त्यानंतर बावनकुळेंना मी मराठीची टोपी देखील घालताना एक दृश्य आज विधान भवनाच्या परिसरात बघायला मिळालं। जेव्हा आदित्य ठाकरे आणि इतर काही नेते अभिवादन करण्यासाठी जात होते त्यावेळी बावनकुळे त्यांना भेटले। त्यांच्यामध्ये काही हलकी-फुलकी चर्चा देखील झाली। त्यानंतर त्यांना मी मराठीची टोपी घालण्यात आली। त्यानंतर आश्चर्याचा धक्का म्हणजे अनिल परब, उदय सामंत, संजय शिरसाट आणि आदिती तटकरे अशा सत्ताधारी व विरोधी गटातील नेत्यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला। दरम्यान त्यांच्यात संभाषण देखील होताना आपल्याला दिसलं, थोडंसं हास्य देखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं। म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक जनतेला वेड्यात काढण्यासाठी जर भांडत नसतात ना, अशी कधी कधी शंका येते। प्रसंगी आदित्य ठाकरे यांनी मीडियामध्ये बोलताना महाराष्ट्राची शक्ती जिंकली आणि भाजपला दोन भाऊ एकत्र येण्याची दास्ती होती अशी प्रतिक्रिया दिली। त्यांच्या शक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे। दोन भाऊ एकत्रित येणार याची धास्ती भाजपने घेतली आणि म्हणून त्यांनी 100% घेतली। भास्कर जाधव जे की काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, आज पुन्हा एक प्रसंग असा घडला की भास्कर जाधव यांच्याकडे कॅमेऱ्याच्या नजरा लागून राहिल्या होत्या। झालं असं की आदित्य ठाकरे आणि इतर काही नेते मी मराठी अशी टोपी घालून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला गेले। तिथं काही घोषणा देखील दिल्या गेल्या। मात्र भास्कर जाधव यांना यायला थोडा उशीर झाला। ते उशिरा आले तर आले, पण सगळ्यांच्या डोक्यावर टोपी असताना भास्कर जाधव यांच्या डोक्यावर मात्र टोपी नव्हती आणि त्यामुळे ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। त्यांच्यात आणि आदित्य ठाकरे यांच्यात काही संवाद देखील बघायला मिळाला। तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीकडून पायऱ्यावर मी मराठीचा गजर देखील बघायला मिळाला। त्याचवेळी शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली उडवली गेली। तर राज ठाकरेंनी देखील सरकारच्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे। मराठी भाषा संपली तर परत येणार नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली। मराठी भाषा संपली परत नाही येणार। आता खऱ्या अर्थानं उद्या विधानसभेमध्ये काय गोंधळ होतो, शेतकरी कर्जमाफी किंवा मराठीचा मुद्दा कसा गाजतो हे बघावं लागणार आहे। त्यासाठी बघत राहा मराठी मंडळी यूट्यूब चॅनल आणि चॅनलवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।